अंघोळीसाठी आपण साबण वापरतो. हल्ली तर मस्त सुगंधित रंगीबेरंगी असे साबण मार्केटमध्ये उपलब्ध मिळतात. दर महिन्याला आवडीने साबणाची खरेदी केली जाते. पण तुम्ही जो साबण वापरत आहात तो नक्की बाथ सोपच आहे का हे कधी पाहिलेत का? कारण तो टॉयलेट सोपही असू शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना साबणातील हाच फरक माहीत नसतो आणि ते टॉयलेट सोप अंघोळ करण्यासाठी, चेहरा धुण्यासाठी वापरतात. त्यामुळे टॉयलेट सोप आणि बाथिंग सोपमध्ये काय फरक आहे हे समजून घेऊया. आजचा हा व्हिडिओ त्याचवर आहे. एका रिपोर्टनुसार भारतातील निम्म्याहून अधिक साबण हे टॉयलेट सोप कॅटेगरीमध्ये येतात. आपल्यापैकी अनेक जणांना तर हे माहीतही नसतं. त्यामुळे वर्षानुवर्ष काही जण टॉयलेट सोप अंघोळीसाठी वापरत आले असतील. खरं तर बाथिंग सोप कोणता आणि टॉयलेट सोप कोणता हे त्यातील घटकानुसार ओळखता येतं. बहुतेक करून लाल आणि केशरी रंगाचे साबण हे टॉयलेट सोप श्रेणीत येतात. आता कसं ओळखायचं ते पाहूयात. प्रत्येक साबणात TFM व्हॅल्यू असते, ज्याला टोटल फॅटी मॅटर असं म्हटलं जातं. आणि TFM व्हॅल्यूच्या आधारावर साबणांची 3 श्रेणीत विभागणी होते. ग्रेड 1 मध्ये 76 पेक्षा जास्त आणि ग्रेड 2 मध्ये 70 पेक्षा जास्त, तर ग्रेड 3 मध्ये 60 पेक्षा जास्त TFM असतं. ग्रेडिंगनुसार जर ग्रेड 1चं साबण सोडलं तर बाकी सर्व ग्रेडचे साबण हे टॉयलेट सोपच्या कॅटेगरीमध्ये येतात. जे काही साबण ग्रेड 1च्या श्रेणीत येतात ते बाथिंग सोप कॅटेगरीमध्ये येतात. ग्रेड 1 साबणामध्ये अधिक TFM असतं, ज्यामुळे स्किन मऊ होते. अनेक पांढऱ्या आणि थोड्या महागड्या साबणांमध्ये तुम्हाला हा फरक नक्कीच जाणवला असेल. त्यामुळे तुम्हीही जर आजपर्यंत तुमच्या घरातील साबण चेक केला नसेल तर सर्वात आधी ते चेक करून घ्या आणि अंघोळीसाठी योग्य साबणाचीच निवड करा.